नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. ही सत्य घटना आहे नागपूर येथील. नागपूरला एका गावात रेखा नावाची महिला राहत होती. रेखाचे वय जवळपास 28 वर्ष होतं. पण तिच्या पतीचा कोविडमध्येच मृत्यू झाला होता. तिला एक लहान मुलगा होता. मुलगा शाळेत जायचा. गावातच तिच्या पतीचं किराणा दुकान होतं. पतीच्या मृत्यूनंतर किराणा दुकान रेखा सांभाळू लागली होती. दुकान हे गावाच्या मुख्य रस्त्यालगत असल्याने ते चांगलं चालायचं. गावामध्ये रेखाची मैत्रीण होती, शालिनी. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या दोघी मैत्रिणी भेटायच्या. असंच 4 सप्टेंबर 2025च्या दिवशी रेखाची मैत्रीण शालिनी तिच्याकडे आली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता शालिनी तिला म्हणाली, तुझ्या घरामध्ये एक्स्ट्रा रूम आहे. ती जर तू भाड्याने दिली तर तुला चांगले पैसे मिळेल. आता ही युक्ती रेखाला पटली. ती हो म्हणाली. हे तर मी विचारच नाही केला. आता कुणी भाडेकरू मिळते का ते बघते. याचे देखील मला पैसे मिळतील. आता पतीच्या निधनानंतर रेखा ही एकटीच असते. पूर्ण घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर आलेली असते. सकाळी उठल्यापासून ती मुलाची तयारी सगळी कामे करून मुलगा शाळेत गेल्यावर ती किराणा दुकानात जाते आणि दुकान सांभाळत असते. पतीच्या निधनानंतर रेखा ही एकटीच असते. त्यामुळे तिला एकटेपणा सतावू लागतो. दिवसभर कामामध्ये कसा तिचा वेळ जातो तिला कळत नाही. जेव्हा रात्र होते तेव्हा तिला तिच्या पतीची आठवण येते. तिला हा एकटेपणा सतावतो. तिला आता कोणाचं तरी प्रेम हवं होतं. ती आता नवीन जोडीदाराचा विचार करू लागली. कोण मिळेल आणि कधी मिळेल, कसा मिळेल या विचारात ती कुठलेही पाऊल उचलत नव्हती. कारण तिला भीती होती की समोरचा व्यक्ती कसा भेटतो आणि कसा नाही. पण या सर्वामध्ये तिच्या सर्व मानसिक इच्छा हे अतृप्त राहायच्या. अशातच काही दिवस गेले. 22 सप्टेंबर 2025च्या दिवशी रेखा आपल्या दुकानावर होती. तिथे काही ग्राहक होते. त्यांना तिने सामान दिलं. त्यानंतर ते तेथून निघून गेले. तेव्हा अचानक संध्याकाळच्या वेळी तेथे एक ट्रक आला. त्या ट्रकचा ड्रायव्हर खाली उतरला आणि ट्रकचा टायर पंक्चर झालं होतं. त्यामुळे तो वैतागून गेला होता. तो लगेच जवळ असलेल्या रेखाच्या किराणा दुकानावर आला. तिथे आल्यानंतर तो सिगरेट मागू लागला आणि त्या ठिकाणी सिगरेट पिऊ लागला. जेव्हा त्याने रेखाला बघितले तेव्हा तो रेखाच्या सौंदर्याकडे बघून मोहित झाला. त्याला असं वाटलं ही स्त्री किती सुंदर आहे. त्यामुळे तो तिच्यासोबत गप्पा मारू लागला. तो म्हणाला, तुमचं नाव काय आहे? तुम्ही गावातच राहता का? तुमचा नवरा काय करतो? त्यावर रेखाने त्याला सांगितलं की माझ्या पतीचं निधन कोविडमध्येच झालं आहे आणि मी आता एकटीच आहे. हे ऐकून त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये विचार येतो की आपलं काम सोपं झालं. रेखाने त्याला विचारलं, आपलं नाव काय आहे? तुमच्या गाडीला काय झालं? तो म्हणाला, माझं नाव श्यामराव आहे आणि मी माल घेऊन चाललो होतो, पण माझ्या ट्रकचं टायर पंक्चर झालं. आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मला आता कुठेही काही मदत नाही. तुम्ही माझी मदत कराल काय? त्यावर रेखा म्हणाली की तुम्हाला काय मदत हवी आहे? तो श्यामराव म्हणाला की मला आजच्या दिवस तुमच्याकडे राहू द्या. सकाळी उठून मी आपल्या गावी निघून जाईल. रेखाने हे ऐकून थोडा वेळ विचार केला आणि त्याला म्हटले की तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. तसंही माझ्या घरामध्ये एक्स्ट्रा रूम आहे, तेथे तुम्ही राहू शकता आणि त्यानंतर संध्याकाळी त्याला जेवण वगैरे देते. आता रात्रीचे 9:30 वाजले होते. रेखा त्याला म्हणते की तुमचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं का? तुम्हाला अजून काही हवं आहे का? त्यावर ड्रायव्हर श्यामराव म्हणतो की जेवण व्यवस्थित झालं. आणि जशी आता रेखा तेथून निघणार तसं अचानक ड्रायव्हर रेखाचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की तुम्ही किती सुंदर आहात. तुम्ही खूप सुंदर दिसता. मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. त्यावर रेखा लाजते, थोडी हसते आणि तिथेच उभी राहते. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ती नकार देते आणि लांब जाते. पण तो तिला म्हणतो की मी तुम्हाला काही पैसे देईल. लगेच खिशातून 2000 रुपये काढतो आणि तिला देतो. पैसा बघून रेखाच्या मनात लालच सुटली. तिला तसंही एका जोडीदाराची आवश्यकता होती. त्यामुळे ती काहीच बोलली नाही आणि तिने शांतपणे ड्रायव्हर तिशाची जसं करत होता तसं तिनं करू दिलं आणि तिथेच त्यांचे कार्यक्रम सुरू झाले. दोघांनी मन तृप्त होईपर्यंत संबंध बनवले आणि पूर्ण रात्र त्यांनी सोबत घालवली. आता सकाळी ड्रायव्हर उठला आणि रेखाला पुन्हा काही पैसे दिले आणि तिला सांगितलं की मला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्याकडे येत जाईल. तुला काही पैसेही देत जाईल. त्यामुळे तुलाही फायदा होईल. असं म्हणून तो तेथून निघून गेला. आता पतीच्या निधनानंतर ती अतृप्त राहायची आणि खूप दिवसानंतर हे तिला सुख मिळालं होतं. त्यामुळे रेखा आता खूप खुश झाली होती. 2-3 दिवसानंतर श्यामराव ड्रायव्हर पुन्हा तिच्याकडे आला आणि त्यांचे अशा प्रकारे कार्यक्रम सुरू झाले. आता यानंतर दर 2 दिवसांनी तो तिच्याकडे येऊ लागला आणि तिच्यासोबत रात्र घालवू लागला. काही दिवस जातात आणि श्यामराव ड्रायव्हर तिच्यासोबत प्रेम करू लागला होता. त्यांची पार्टी देखील सुरू झाली असते.
एका ठिकाणी तो पार्टीत दारू पितो. जेव्हा त्याला नशा चढू लागते तेव्हा तो मित्रांना सांगतो की मला एक स्त्री मिळाली आहे, तिचं नाव रेखा आहे. मला वाटेल तेव्हा मी तिच्याकडे जात असतो आणि मनसोक्तपणे तिच्यासोबत वेळ घालवतो. ती खूप सुंदर आहे असं वाटते, ती एक परीच आहे. शामराव आपल्या मित्रांना तिचा फोटो दाखवतो. ते बघून ते मित्र त्याला म्हणते की एवढी सुंदर स्त्री तुला कोठे भेटली, मलाही तिच्याकडे घेऊन चल. शामराव ड्रायव्हर म्हणाला, बरं पण मला आधी तिला फोन करून विचारावं लागेल, तिला पैसे वगैरे द्यावे लागेल. मित्र म्हणतो ठीक आहे, मी जितके पैसे मागेल तितके मी तिला पैसे देऊन टाकेल, पण मलाही तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. शामराव लगेच रेखाला फोन करतो आणि सांगतो, माझ्या मित्राला तुला भेटायची इच्छा आहे, तर त्याला मी आज घेऊन येऊ का? तेव्हा रेखा म्हणते, बरं ठीक आहे, त्याला तुम्ही माझ्याकडे आज रात्री घेऊन या. त्या दिवशी संध्याकाळचे 9-9:30 वाजलेले असतात आणि शामराव आपल्या मित्राला घेऊन रेखाच्या घरी घेऊन जातो. तिथे गेल्यावर रेखा त्याला म्हणते, तुम्ही आधी मला पैसे द्या. त्यावर शामराव म्हणतो की तू पैशाची काळजी करू नको. रेखा म्हणते की थांबा, मी माझ्या मुलाला झोपवून येते. आता रेखा आतमध्ये जाते आणि तिच्या मुलाला झोपवते आणि पुन्हा परत येते. त्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतात. दोघांनीही तिच्यासोबत संपूर्ण रात्र घालवली होती. सकाळ झाल्यानंतर दोघांनी तिला पैसे दिले आणि निघून गेले. आता शामराव जो असतो ड्रायव्हर, याच्या मनात पैशाचा लालच येतो. तो रेखाला सांगतो की माझ्याकडे एक बिझनेस आयडिया आहे, तू लखपती होऊ शकते. त्यावर रेखा म्हणते, कसं काय? ड्रायव्हर म्हणाला, माझ्याकडे एक नाही तर अनेक ड्रायव्हर मित्र आहेत आणि जर तू तयार असशील तर मी प्रत्येकाला सांगेल, ते तुझ्याकडे येतील आणि त्यामुळे तुला पैशाची कमी पडणार नाही आणि ड्रायव्हरकडे पैशाची काही कमी नसते, त्यामुळे तू मालामाल होऊन जाशील. आता रेखाला देखील लोभ सुटला. तिला वाटलं माझ्या इच्छा आणि गरजा पूर्ण होईल आणि पैसा देखील मिळेल. ती म्हणाली ठीक आहे. शामराव तिला म्हणाला, तुला मी माणसांना घरात आणून देईल, मात्र त्याबद्दल मी तुझ्याकडून 20% कमिशन घेईल. ती म्हणाली ठीक आहे, तू कमिशन घे, पण मला दिवसाचे 3-4 हजार रुपये पाहिजे. शामराव म्हणाला ठीक आहे आणि अशा प्रकारे त्याने आपल्या मित्रांनाही रेखाबद्दल सांगितले आणि त्यांना तो तिच्याकडे पाठवू लागला. 22 ऑक्टोबर 2025च्या दिवशी रेखाची मैत्रीण वापस तिला भेटते आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात. शालिनी रेखाला म्हणते, आजकाल तू खूप खुश दिसत आहे आणि तुझ्याकडे खूप सारा पैसा देखील आल्यासारखं वाटत आहे. कारण आता रेखा तिला नेहमी मेकअपमध्ये आणि नवीन कपड्यामध्ये दिसत असते. त्यामुळे शालिनी तिला म्हणते, एवढा सारा पैसा तुझ्याकडे कुठून आलेला आहे? रेखा तिला सगळा प्रकार सांगते. तिला वाटतं की ही माझी मैत्रीण आहे, हिला नाही सांगणार तर कोणाला सांगेल. तसंही स्त्रियांच्या पोटात कुठलीही गोष्ट राहत नाही. ती म्हणते की मी अशा अशा प्रकारचे काम करते, तुझी जर इच्छा असेल तर तू देखील हे काम करू शकते, यामधून खूप सारा पैसा मिळतो. आता हे ऐकून शालिनीला खूप राग आला. ती म्हणते, तू हे काय वाईट काम करत आहे, हे काम तू बंद कर, तू असं वाईट काम करू नको. आणि ती रागात त्या ठिकाणावरून निघून जाते. शालिनी तिच्या घरी जाते आणि तसं स्त्रियांच्या पोटात कुठलीही गोष्ट राहत नाही. ती विचार करते की ही गोष्ट कोणाला सांगू आणि कोणाला नाही. त्यामुळे ती लगेच आपल्या नवऱ्याला सांगते की माझी मैत्रीण अशा प्रकारची वाईट काम करत आहे. तिच्याकडे अनेक ड्रायव्हर येतात आणि तिला तिच्यासोबत रात्र घालवायचे पैसे देतात. आता हे ऐकून शालिनीच्या नवऱ्याच्या मनामध्ये वासना जागृत झाली आणि त्याने तिला रेखाला बघितलं होतं की रेखा किती सुंदर स्त्री आहे, पण गावातल्या स्त्रीला असं काही आपण चुकीचं बोललं तर आपलं गावामध्ये नाव खराब होईल, यामुळे तो तिला कधी काही बोलला नाही. पण तोही तिच्या रूपामध्ये घायाळ झाला होता. आता त्याला वाटलं या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. त्याच रात्री तो आपल्या पत्नीला शालिनीला म्हणाला की शेतामध्ये मला काही काम आहे, त्यामुळे मी थोड्या वेळानंतर येतो. तो तेथून निघाला आणि सरळ रेखाच्या घरी गेला. रेखाने दार उघडलं तर तो शालिनीचा नवरा दारासमोर उभा होता. तिने विचारलं, काय झालं, माझी मैत्रीण ठीक तर आहे ना? तो म्हणाला, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. ती म्हणाली ठीक आहे, आतमध्ये या आणि बसा. आतमध्ये बसल्यानंतर तिला म्हणाला, मला सगळं तुझं माहीत आहे, तुझं काय सुरू आहे, असे काम बंद कर, हे वाईट आहे, चुकीचं आहे. का बरं तू असं वाईट काम सुरू केलेलं आहे, हे काम तुला बंद करावे लागेल. ती म्हणाली, मी काय करू, पोटापाण्यासाठी मला करावं लागतं. त्यावर तो म्हणाला, तू जर हे काम बंद केलं नाही तर तुझं नाव मी अख्ख्या गावाला सांगून टाकेल आणि पूर्ण गावामध्ये तुझी बदनामी होईल. रेखा घाबरली, त्याला विनवणी करू लागली, कृपा करून असं काही करू नका. त्यावर तो म्हणाला की एक अट आहे, जर तू माझ्यासोबत वेळ घालवला आणि मला सगळं काही करू दिलं तर मी तुझं नाव कोणालाही सांगणार नाही. त्यावर ती म्हटली ठीक आहे, वाहत्या गंगेमध्ये तुम्ही हात धुवून घ्या.
तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण कृपा करून माझं नाव कोणालाही सांगू नका. आता हे ऐकून शालिनीचा नवरा रेखासोबत सगळं काही करतो आणि तिथेच त्यांचे कार्यक्रम सुरू होतात आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये मोकळा होतो आणि तेथून तो आपल्या घरी सरळ निघून जातो. आता शालिनीच्या नवऱ्याने देखील हे सगळं कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. रेखाला धाक देऊन तिच्यासोबत वेळ घालवू लागला होता आणि तो आता असं 3-4 दिवसाच्या आड तिच्याकडे यायला सुरुवात केली होती आणि तिच्यासोबत हे सगळं वाईट कृत्य करू लागला होता. असेच काही दिवस जातात आणि रेखा आता मालामाल होते. तिचे ग्राहकही वाढत असतात आणि तिच्याकडे पैसाही खूप येऊ लागला होता. बघता बघता आता नोव्हेंबर महिना आला होता. तारीख होती 11 नोव्हेंबर 2025ची. रेखा आपल्या किराणा दुकानामध्ये होती आणि तिच्या दुकानामध्ये काही ग्राहक आले होते. तेव्हा अचानक तिच्या पोटामध्ये खूप त्रास सुरू झाला. पोटदुखी बरोबरच तिला चक्कर देखील येऊ लागले. त्यामुळे तिने थोडा वेळ आराम केला, दुकान बंद केलं. त्यानंतर ती शहराकडे डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिच्या तपासणी केल्या आणि तिला सांगितलं, उद्या येऊन तू रिपोर्ट घेऊन जा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबर 2025च्या दिवशी रेखा डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टरने जे तिला सांगते ते ऐकून रेखा घाबरून जाते, कारण डॉक्टर तिला धक्कादायक माहिती देतात. डॉक्टर म्हणतात की कुठल्या पुरुषासोबत तुनं वाईट काम केलेलं आहे का? त्यावेळी रेखा म्हणते की हो, काही ड्रायव्हर मित्र माझ्याकडे येत होते आणि मी त्यांच्यासोबत वेळ घालवला आहे. डॉक्टर म्हणतात की त्यांच्यामुळेच तुला मोठा आजार झालेला आहे. तुला आता HIV एड्स झालेला आहे. हा ऐकून ती घाबरून जाते आणि त्या ठिकाणी ती रडू लागते. ती रडतच डॉक्टरांना म्हणाली की मी त्यावेळी प्रोटेक्शन वापरलं होतं. त्यावेळी डॉक्टर म्हणतात की कदाचित कंडोम फाटलेलं असेल, त्यामुळे तुला एड्स झालेला आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण तुला आता HIV एड्स झालेला आहे. पण तू ज्यांच्यासोबत वेळ घालवला त्यांनाही हा आजार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनाही तू तपासणी करायला सांग. डॉक्टर तिला काही औषध वगैरे लिहून देतात आणि दुःखी मनाने त्या ठिकाणावरून ती औषध वगैरे घेते आणि आपल्या घरी येते. आता ती घरी येत असताना तिला तिची मैत्रीण मिळते, शालिनी. शालिनी तिला म्हणते की काय गं रेखा, काय झालं तुला? तुझी तब्येत खूपच खराब दिसते. त्यावर रेखा रडू लागली आणि तिने घडलेला सगळं प्रकार आपली मैत्रीण शालिनीला सांगितला. मला भयंकर मोठा आजार झालेला आहे. मला HIV एड्स झालेला आहे. एवढं सगळं ऐकून शालिनी तिच्यापासून दूर झाली आणि तिला म्हणाली, तुला मी आधीच सांगितलं होतं हे वाईट काम आहे, पण तू माझं ऐकलं नाही. शालिनी घरी जाते आणि आपल्या नवऱ्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. हा ऐकून तिचा नवरा घाबरून जातो. त्यानेही रेखासोबत वेळ घालवला असतो. तो डॉक्टरांकडे जातो आणि तपासणी करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला तो रिपोर्ट मिळते. तेव्हा तो देखील HIV बाधित पॉझिटिव्ह येतो. त्यालाही हा भयंकर आजार जडला होता. त्यामुळे त्याला रेखाचा खूप राग येतो. त्याला वाटते की या स्त्रीमुळे माझं जीवन बर्बाद झालं आहे. त्याच्या मनामध्ये रेखाबद्दल खूप राग येतो. तो जसा घरी येतो तसा घरातून काही हत्यार घेतो आणि रेखाच्या घरी जातो. रेखा आपल्या घरामध्ये झोपलेली असते. तो जातो आणि तिच्यावर धारदार हत्याराने तिच्यावर वार करू लागतो. ती तडफडत काही क्षणातच तिचा मृत्यू होतो. रेखाचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी तो पळून न जाता सरळ पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना सांगतो की मी रेखाचा जीव घेतलेला आहे, मी तिची हत्या केली आहे. पोलीस जेव्हा त्याला विचारतात तू असं का केलं आहे, तेव्हा म्हणाला रेखामुळे मला एड्स झालेला आहे आणि त्यामुळेच मी तिचा जीव घेतला. पोलीस घटनास्थळी जातात आणि तिचा मृतदेह ताब्यात घेतात. शालिनीच्या पतीला लगेच अटक करतात आणि पोलीस तपासाला सुरुवात करतात. मित्रांनो, या घटनेमध्ये शालिनीच्या पतीने रेखाचा जीव घेतला होता. मात्र यात नेमकं चूक कोणाची होती? मित्रांनो, या महिलेने पैशाच्या लालचीमुळे वाईट काम सुरू केले आणि शेवटी तिचा जीव गेला. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया